नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 16 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। EKI एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे सूचीबद्ध केलेला भारतातील पहिला प्लास्टिक प्रकल्प आहे। EKI एनर्जी सर्व्हिसेस एक विकासक आणि कार्बन क्रेडिट्सचा विक्रेता याने जाहीर केले की जागतिक मान्यता मानकाखाली भारतीय प्लास्टिक प्रकल्प सूचीबद्ध करणारी ती पहिली कंपनी आहे। यासह इंदूर आधारित कार्बन क्रेडिट स्पेशालिस्ट EKI एनर्जी सर्व्हिसेस ज्यांनी 16 देशांमध्ये गेल्या 14 वर्षांपासून हवामान कृती आणि ऑफसेट सोल्युशन्सच्या क्षेत्रात काम केले आहे, ती देशातील प्लास्टिक प्रकल्पाची यादी करणारी पहिली कंपनी बनली आहे। बघूया पुढील घडामोड। रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे। गेल्या हंगामातील IPLमध्ये उथप्पाने चेन्नई सुपर किंग्सकडून 12 सामने खेळले आणि 230 धावा केल्या, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 88 होती। तो 2004च्या अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग होता। त्याने 2 वर्षांनंतर भारतीय संघात पदार्पण केले आणि भारतासाठी 46 एकदिवसीय आणि 13 T20 सामने खेळले। त्याने वनडे आणि T20मध्ये 934 आणि 249 धावा केल्या। त्याच्याकडे 9446 प्रथम श्रेणी आणि 6534 लिस्टे त्याच्या पट्ट्याखाली धावतात। त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध होता, जिथे त्याने 44 चेंडूत 31 धावा केल्या होत्या। बघूया पुढील घडामोड। विनेश फोगाटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले। विनेश फोगाट ही जागतिक स्पर्धेत 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली। राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली। कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये तिने महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते। बघूया पुढील घडामोड। भारताने वर्ल्ड वॉटर काँग्रेस अँड एक्झिबिशन 2022 मध्ये डेन्मार्कसह अर्बन वेस्ट वॉटर सिनेरिओ इन इंडिया लॉन्च केला। वर्ल्ड वॉटर काँग्रेस अँड एक्झिबिशन 2022 मध्ये डेन्मार्कसह भारतातील नागरी सांडपाणी परिस्थिती या विषयावर संयुक्त श्वेतपत्रिका सुरू केली आहे। भविष्यातील उपचार संरचना, सहनिर्मिती आणि सहयोग यासाठी संभाव्य मार्ग तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। श्वेतपत्रिका इंडो-डॅनिश द्विपक्षीय ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा परिणाम आहे, जी ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करते। बघूया पुढील घडामोड। अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण करण्यात आले। रशियातील मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या कर्तृत्वाचा आणि भारत-रशिया संबंधाच्या दृढीकरणाचा हेतू आहे। त्या अनुषंगाने अण्णाभाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अर्धाकृती पुतळा आंतरराष्ट्रीय विभूतींच्या सोबत बसविला आहे। या पुतळ्याचे आणि तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे। रशियाच्या मॉस्कोमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्स इन आर्ट, कल्चर अँड लिटरेचर येथे आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली। रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते 1961 साली रशियाला गेले। तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले होते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।